बुलढाणा मुख्य डाकघरात बॉम्बच्या धमकीचा ईमेल. पोलीस तपासानंतर अफवा असल्याचे निष्पन्न. प्रतिनिधी अनिश शेख भिकन, बुलढाणा. बुलढाणा येथील मुख्य डाकघरात काल मार्च 25 रोजी एक खळबळजनक घटना घडली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास डाकघराला एक निनावी ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये दुपारी 12:10 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, तरी सर्वांनी तात्काळ बाहेर पडावे अशी धमकी देण्यात आली होती. या माहितीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून बुलढाणा मुख्य डाकघरचे पोस्टमास्टर श्री आशिष व्ही इंगळे यांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस ठाणेदारांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण डाकघर परिसराची कसून तपासणी आणि छाननी केली. बराच वेळ चाललेल्या या तपासणीनंतर पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिसांनी नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सांगितले की घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. हा ईमेल केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात बोलताना पोस्टमास्टर श्री आशिष व्ही इंगळे यांनी सांगितले की जरी धमकीचा ईमेल आला असला आणि यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला असला, तरी आम्ही आमचे काम थांबवलेले नाही. पोलीस प्रशासन आमच्यासोबत असून आम्ही सतर्कता बाळगत आहोत. डाकघरातील सर्व कामकाज नियमितपणे सुरू असून ते यापुढेही सुरूच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीस तपासानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. काल दिनांक 25 मार्च रोजी अधीक्षक कार्यालयाकडून आम्हाला एक फॉरवर्डेड मेल मिळाला. या ईमेलचा विषय असा होता की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12:10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा. हा मेल साधारणतः आम्हाला 11 वाजता मिळाला. त्या अनुषंगाने आम्ही येथील सिटी पोलीस स्टेशनला तसं कळवलेलं आहे. त्या मेलचे गांभीर्यसुद्धा आम्ही तिथल्या PI राठोड साहेबांना सांगितलं. त्या अनुषंगाने त्यांनी त्वरित आम्हाला BDDS पथक इथे पाठवलं. BDDS पथकाने इथली कसून चौकशी केली, सर्व छानबीन केली. पोस्ट ऑफिस तसेच पोस्ट ऑफिसमधील परिसर चेक करून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की काळजी करण्याची काही गरज नाही आहे, कारण इथे कुठलेही संदिग्ध ॲक्टिव्हिटीज किंवा कुठले संदिग्ध पदार्थ आपल्याला इथे काही आढळून आलेला नाही आहे. तरी पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पण आम्हाला काही निर्देश आलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही काळजी घेतो आणि काल 25 मार्च रोजी कार्यालयीन कामकाज हे जसं इतर दिवशी चालतं त्याचप्रमाणे सुरळीत दिवसभर चाललं. त्याच अनुषंगाने आजसुद्धा आम्ही काळजी घेऊन सर्व व्यवहार हे सुरळीत चालवतो. त्यामुळे कुठे काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण आम्ही पोलीस प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहोत. ठीक.